हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे हाफ KGचा चॉकलेट केक। तो पण थोडासा डेकोरेट करायचा आहे आपल्याला। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा तर तुम्हाला समजेल की आपण कोणता केक बनवत आहे आणि कोणती डिझाईन आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। ठीक आहे, तर नेहमीप्रमाणे आपला केकचं स्पॉन्ज कट करून घ्यायचं 3 लेअरमध्ये। जर हाफ KGचा केक आपण बनवत असेल तर 3 लेअरमध्ये कट करायचा आणि बेसला थोडीशी क्रीम लावून त्याच्यावरती प्रेस करायचं। नाही लावलं तरी चालतं, पण जर तुम्ही अर्जंट ऑर्डर लगेच देत असाल बनवून तर थोडीशी एकदम थोडीशी क्रीम लावून त्याच्यावरती थोडंसं एक लेअर ठेवलं ती नंतर त्याला प्रेस करायचं। आणि जर तुम्ही क्रीमच्या वरती जर गनाश यूज करत असाल तर तुमचा गनाशमुळे जर तुम्ही लगेचच्या लगेच केक बनवून दिला आणि लगेच तो कस्टमर घेऊन गेले, लांब द्यायचं असेल किंवा जवळ द्यायचं असेल, जवळ असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण जर लॉंग डिस्टन्स असेल तर स्लिप होण्याची शक्यता असते। म्हणून जर तुम्हाला गनाश यूज करायचं असेल तर ज्यावेळेस आपण अशा लेयर कट करून वरती केकवरती लावतो तर शुगर सिरप लावल्याच्या नंतर डायरेक्ट ते गनाश त्याच्यामध्ये यूज करायचं। खूप छान टेस्ट येते त्याने आणि पूर्ण आपल्या त्या स्पॉन्जला ना चॉकलेटचा एकदम फ्लेवर येऊन जातो। जर तुम्ही क्रीममध्ये वापरलं तर एवढा येणार नाही, क्रीम चॉकलेटमुळे थोडीशी हार्ड होण्याची शक्यता असते, तर क्रीममध्ये नाही वापरायचा। तर बेसमध्ये जो आपण केकचा स्पॉन्ज कट करतो ना त्याच्यामध्ये वापरायचं। खूप छान टेस्ट येते त्याला चॉकलेटची। ठीक आहे, तर इथं अशा प्रकारे क्रीमला आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे। नंतर थर्ड लेयर पण आपण लावलेली आणि थर्ड लेयर लावून पण तिन्ही लेयरला आपण गनाशच शुगर सिरपच्या नंतर गनाशच यूज करायचं चॉकलेट केकमध्ये। ठीक आहे, कारण इथे थोडंसं गरम होतं गनाश, म्हणून थोडंसं मी कमी म्हणजे नॉर्मल जेवढी गरज आहे तेवढे वापरलेले आहे आणि पसरवलं नाही, कारण ऑलरेडी तो टाकताच सगळीकडे स्प्रेड झालेला आहे आणि जिथं नाही झाला तिथं क्रीममधून आतमधून जो होऊन जातं त्याच्यामध्ये जे जाळी तयार झालेली असते स्पॉन्जमध्ये त्याच्यामधून ते सगळीकडे स्प्रेड होत जात आणि शक्यतो डिझाईनमध्ये केक बनवत असताना ना जर गनाश तुम्ही वापरलं आणि लगेच जर त्याच्यावरती डेकोरेट करायला घेतलं तर गनाश कुठून नाही कुठून ते बाहेर येण्याची शक्यता असते, कारण थोडंसं डिझाईनमध्ये केक असला की मग तो उठून दिसतो, तो चॉकलेटचा लेअर असतो तो। ठीक आहे, तर क्रमकोट अशा प्रकारे करायचं आणि 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं। ठीक आहे, 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून नंतर आपण आयसिंग करणार आहे याच्यावरती, म्हणजे डेकोरेट करणार आहे। तर इथं मी नंतर आपली क्रीम नंतरची डिझाईन आहे ना ती पूर्ण व्हाईट कलरमध्ये, तर व्हाईट क्रीमनेच म्हणजे आपली जी व्हिप क्रीम असते ना त्याच क्रीमने आपण पूर्ण हे करणार आहे आणि अशा प्रकारे क्रमकोट करायचं। जर डिझाईनचं काम करायचं असेल तर ज्या कलरची तुम्हाला डिझाईन करायची त्या कलरच्या क्रीमनेच आपल्याला तो केकचा स्पॉन्ज किंवा केकला क्रमकोट करून घ्यायचं। नंतर म्हणजे कमी क्रीममध्ये आपण काम करू शकतो। ठीक आहे, अशा प्रकारे इथे मी सर्व क्रमकोट करून घेतलेला आहे आणि नंतर हे सर्व करून झाल्याच्या नंतर एक 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचा। जर तुम्हाला जास्त टाईम असेल तर थोडासा 10 ते 15 मिनटं टायमिंग पण ठीक आहे, पण थोडा जास्त वेळ ठेवला तरी चालेल। ठीक आहे, जिथं तुमचा केकचा लेअर किंवा स्पॉन्ज दिसत असेल तर तिथं तुम्ही क्रीम लावून कवर करू शकता, कारण फायनल डेकोरेट आपण ह्याच क्रीमवरती करणार आहे, जास्त क्रीमचा यूज नाही करायचा। आणि आपला हा केक द्यायचा होता हाफ KGमध्ये, पण जर आपण त्याचं लास्टला वेट चेक केलं तर 700 ग्रॅमपर्यंत जातो।
ठीक आहे, अशा प्रकारे पॅलेट नाईफने तुम्ही फिनिशिंग करू शकता, लेवल देऊ शकता. आणि दरवेळेस तुम्हाला तो स्पॅच्युला पॅलेट नाईफ क्लीन करूनच घ्यायचे, नंतरच तुम्हाला अशा प्रकारे त्याच्यावर केकवरती लेवल करता येते. नाहीतर मग थोडीफार क्रीम राहिलेली असते, मग त्याची एक्स्ट्रा हे होऊन जाते. ठीक आहे, ह्याच्यावर आता डायरेक्ट आपण एक 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून नंतर आपण एक ह्याच्यावरती डेकोरेट करणार आहे. कुठेही व्हिडिओ स्किप नाही केलेला. जर पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, तरच समजेल नक्की काय आपला केक आहे आणि डिझाईन काय आहे त्याची. तर ठीक आहे, थोडं सेमी फाउंडंटमध्ये याचं काम होणार आहे. ठीक आहे, थोडंसं कपड्याने ओला सुका थोडासा ओला करून घ्यायचा कपडा आणि आपण त्याच्याने बेस पूर्ण क्लीन करून घ्यायचा. ठीक आहे, इथं मी 10 मिनटं केक फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्याच्यानंतर ह्या नोझलने, हे नोझल मी ऑनलाईन मागवलेलं आहे. ज्यावेळेस स्टार्टिंगला मी केक बनवायला सुरुवात केली होती त्यावेळेस 2021मध्ये ॲमेझॉनवरून मागवलेला होता हा. तर ह्याची खूप छान डिझाईन होते. शक्यतो हा लोकल शॉपमध्ये नाही भेटत हा. आणि जर डॉल केकवरती वगैरे जर तुम्हाला डिझाईन करायची असेल ना, तर ह्या नोझलने खूप छान येते डिझाईन. डॉल केकवरती असे वेगवेगळे डिझाईन, छोटे छोटे कार्टून केक वगैरे असतात ना, त्याच्यावरती मी ह्याच नोझल्स यूज करते. पूर्ण केक नक्की पहा, नक्की तुम्हाला डिझाईन समजेल काय आहे ते. लास्टला मी याचं नाव सांगणार आहे, केकचं काय आहे केक आपला तो. त्याच्यावरती आपण लावणार आहे 2 कान, त्याचे. ठीक आहे, अशा प्रकारे फक्त क्रीम आपल्याला प्रेस करत जायचे केकवरती. छोटे छोटे, एकदम छोटे छोटे फ्लावर बनतात. आज जर केक रेडी झाला ना, एवढा लुक छान येतो की बस बोलू शकत नाही काय. आणि हे मी केक ना 4 ते 5 याचे कस्टमाइज केक सेम डिझाईनचे दिलेले आहेत. फक्त हा आत्ताचा जो बनवलेला आहे तो एक बॉयसाठी होता आहे, आणि पहिले जे दिलेले होते ते गर्लसाठी घेतलेले होते. ठीक आहे, अशा प्रकारे आपला केक पूर्ण डेकोरेट होत आला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा, कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, कमेंट कोणच करत नाही, काहीच कमेंट येत नाहीत. नॉर्मली 1-2% फक्त कमेंट येतात. ठीक आहे, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे जे केक जे बनवतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आणि प्लस पॉईंट, जर कोणाला ऑर्डर करायची असेल तो पण ऑर्डर करू शकतो. पनवेल, कामोठे, ओल्ड पनवेल, करंजाळे, पळसपे फाटा, अशा पनवेल नवी मुंबईमध्ये कुठेही तुम्हाला केक डिलिव्हर केला जाईल. ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण दिला जाईल केक ऑर्डर प्लेस करण्यासाठी. जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल देऊ शकता, जर तुम्हाला स्वतःसाठी पाहिजे तरी पण घेऊ शकता. ठीक आहे, जर तुम्हाला केक बेकिंग क्लास करायचा असेल तरी पण करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आपला केक पूर्ण डेकोर होत आलेला आहे. हा पूर्ण सेम डिझाईन राहणार आहे. पूर्ण केक एकाच नोझलने डेकोर करायचा आहे तो. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि याच्यावरती आपल्याला लावायचे आहेत आता 2 कान फाउंडंटचे. तर फाउंडंटवरती काम कसं करायचं ते पण तुम्हाला नक्कीच कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी सांगेन, कारण त्याला खूप वेळ जातो. त्याचं सर्व केकप्रमाणे डिझाईन बनवायची असते, त्याच्यामध्ये थोडा वेळ जातो. लगेच होत नाही. इथं याचे कान लावलेले आहेत, थोडेसे खाली प्रेस करायचं. ठीक आहे,
मी इथे कैचीने प्रेस केले, कारण जर हाताने केलं तर डॅमेज होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करण्याची शक्यता असते, कारण नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन असणार आहे, नवीन फ्लेवर असणार आहे, नवीन काहीतरी ट्रिक्स असणार आहेत. आपला केक बिझनेस कसा ग्रो करायचा, ठीक आहे, आपण कशा प्रकारे आपण घरी बसून करू शकतो केक बिझनेस. ठीक आहे, तर त्याचे मी लावलेले आहेत पंजे. अशा प्रकारे आपला केक हा कंप्लीट होत आलेला आहे. केकचं नाव कोणाला सुचलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, मी तर लास्टला सांगणारच आहे. हे आहेत त्याचे आईज. 5 स्टार रेटिंग भेटणारा केक आहे हा. ठीक आहे, मी एका कस्टमरला केक दिला होता, त्यांनीच हा माझा नंबर शेअर केला. दुसरे त्यांच्या रिलेटिव्स होते, त्यांना केक आवडला होता म्हणून त्यांनी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ऑर्डर असेल त्यांची ही. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. हा आहे आपला बनी केक.